जेवणाची मेजवानी खास APL साठी. काही आणू का तुम्हाला कांदा बिंदा? कांदा बिंदा काही तुम्हाला देवे तुला काही नल्ली दिले ना. जेवणाची सोय झालेली आहे. कांदा मुंडी दाल मुंडी हॅलो गाईज. हॅलो गाईज. हा नवीन युट्यूबर आहे. नवीन युट्यूबर आहे जरा समजून घ्या आम्हाला. हा आस्ते आस्ते आम्ही मोठा होऊ. हा तर चला आपण मॅची बघू आता. मस्त जेवायला बनवले आम्हाला आहे सगळ्यांना. चिकन बनवले, चिकन बनवले, हा भात बनवले. भात बनवले. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. हा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. चला बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. जरी म्हणे माते की महादेव देवा की जयको जयको जय मल्हार आनंदाचा बार्बिक्यू. चला हे हिरो आपलं हे जसा हे बघ आपला हे के रे आपल्याला नाव घ्यायला दिले हा? अरे स्पॉन्सर तू बाबा. यांना शिस्तबद्धची ट्रॉफी देऊन टाका. शिस्तबद्धची ट्रॉफी देऊन टाका. विजय असो ग. स्पॉन्सर काय बाली आहे मेन योग आहे खजिनदार आहे. खजिनदार के कोण तुमचा टीम मॅनेजर. हे भाग्या जा तयारी करून ये जा. डन चालूच आहे ते. हे बघा अलिमगड गावाची खाडी आमची. मैदान बी दाखवतो तुम्हाला.
श्री गणेशाला शेजारी म्हणे माते माऊलींना तसे शिवरायांना करून घ्यायचंय. Come on! कृपया करून आपण दीप प्रज्वलित करायचंय. त्यानंतर प्रतिष्ठित सन्माननीय पाहुणे मंडळी आपणही आम्हाला हातभार लावायचा आहे. धन्यवाद. भवानशेठ स्मृती संघाचे संघ मालक संतोष भवन पाटील सोबतच श्री सन्माननीय भोवरजी पाटील गजमुखम सिद्धिदः बल्लाळस्तु श्री गणेशाच्या प्रतिमेला तसंच श्री जरीमरी मातेच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी 16 सुरुवात करत आहोत. अख्खा लिमगर खेळेगा. चला संगमाला फटाक्या आपुलकीचे सदस्य फटाक्यांची जिम्मेदारी यांच्याकडे होती. कृपया करून त्यांनी पोचवायचे आहेत. लवकर आपुलकीचे सदस्य हर्षल पाटील हरीश पाटील फटाक्या घेऊन या प्लीज. चला महिला आघाडी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या जरीमरी मातेचं दर्शन घेताना मी सुरेश पाटील दादा या ठिकाणी आमंत्रित करतो की कृपया करून त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं. मी माहिती हँडवर करतोय. हॅलो. आणि आता आजच्या आपल्या आलिमगड प्रीमियर लीगला सुरुवात होत आहे. त्याचं प्राथमिक दीपपूजन साईडला एक कॅप्टन ऑनर राणा त्याला लवले कोण आहे? ठेव तिथं ठेव. शिकाडा का शिका सार्वजनिक शिका. हा हा एक महिला तिकडे जायला करूया ना त्याच्यामुळे उषा या ये वहिनी एकदिन तिथे आती करूया ना त्याच्यामुळे ते कमला आती आती हे चला कॅप्टन स्पॉन्सर या 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 हा द्या ना हे कोण आहे बा इथे ठेवले आहे केले केले आणि आज तो इकडे बाहेर बाकीच्या साईडला करू ना इथे द्या. हॅलो हा बोलो ना. हे अजिता ये चल चल या क्या पर्यंत चल प्रीतम ये. सगळे ना सगळे कॅप्टन
एक बस वन अक्का नाही अर्धा दिले रोखवा एक हा हे बघ APL दाखवले हे बघ पहिल्या मॅचचा टॉच बोलून घ्या नियम सगळ्यांना माहित आहे ना थांब थांब ये बाजूला तुम्ही तर बाजूला बाजूला एकट्यान किती या वली के लाईव टॉच कोणी जिंकला गोलंदाज असणार आहे तर या ठिकाणी टॉस होईल बाबा 11 संघाने प्रथम नाणेफेक जिंकली. त्यांना आपल्या गावचे माजी सरपंच तिसरा पंच या स्पर्धेमध्ये नसणार आहे. ऑन फील्ड जो अंपायर असणार आहे पंचांचा निर्णय हा अखेरचा मानला जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. सेकंड मॅच APKP कारू दावा फोटो व्हिडिओ रास कारू साहेब काय वाटते तुम्हाला आउट झाल्याबद्दल वाट लावलेली आहे साहेबांची साहेब एका बॉल मध्ये आउट झालाय रनिंग मध्ये फ्लॉप झाला यांचा तर सत्कार केला पाहिजे मग पहिली मॅच कम ऑन बेस्ट ऑफ लक बघूया दोन्ही संघामध्ये आतोबीत टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. हाय जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे आणि ताबा घेतली. चला चला जय या बबलू टायगर असं नसतं वा आयकॉन धावसंख्या झालेली ती संघाची बार्बिंग संघाची धावसंख्या झालेली ती 10. किती जिंकल्या तुम्ही 4 ग माझा काय झाला सायकल तुलाच इलेक्शन आहे ग यांनी जवळ आवाज दिले तेव्हा हारल्या 46 तुम्हाला असेल साहेब जगत सरकार ऐसा बघते की तू बॉलिंग मार्क पण सगळ्यात भारी बॉलिंग त्यांनी टेकली असेल. साहेब तुझी बॉलिंग झाली APL चा दुसरा दिवस आहे. अरे साहेब कौशल मारी 18 चेंडू आणि विजयासाठी धावसंख्या पाहिजे ते आपल्याला 21 धावांची गरज आहे. उर्वरित 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. मोठा पट्टा मानाच्या नादामध्ये आता मात्र करणपाळे क्षेत्राक्षर थोडीशी चुकी करता मात्र थोडीशी गच्चार क्षेत्राक्षर म्हणावं लागेल. हे प्रवीण दादा पाटील. रूपामध्ये आता उर्वरित चेंडू असतील आप देख सकते हैं बबलू टाइगर के साथ रॉकी भाई चेंडू सामोरं जाईल तो जेवणाची मेजवानी खास APL साठी पोलीस स्टेशन जिओ काय कुठला गाणी आणि अशा प्रकारे गोलबाद झालेला आहे. हॅलो गाईज हॅलो गाईज नवीन युट्यूबर आहे जरा समजून घ्या आम्हाला. हा असते आम्ही मोठे
मस्त जेवायला बनवले आम्हाला आहे सगळ्यांना चिकन मटन बनवले, चिकन बनवले, हा भात बनवले. भात बनवले. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय 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 बाय, गुड नाईट. गुड नाईट. सीमा आरक्षेच्या बाहेर गेला चेंडू. राजू अतिशय सुंदर 2 फेके मारलेले चौकार आणि त्याच्यानंतर लागोपाठ बबलू टायगरची बॅटिंग बघायला लावली आम्ही खास. कमॉन कमॉन. तुम्ही आलात आपले पुन्हा पुन्हा आभार. दरम्यान सामन्याकडे वळूया. आम्हाला वाईटचा इशारा देण्यात बबलू टायगरची बॅटिंग बघू आम्ही. वाढ होत आहे. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. राजूने त्याला सहजरित्या सोडून दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. भरलेली व्हिडिओ टाकू ना. गोलंदाज आर्यन चेंडू आणि अगदी सोपा खेळ. बबलू टायगरची वाह. कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि अशा प्रकारे अरे चंद्रिया तू स्ट्राईक कर रे. जे ना तो माग मोयो ना मोहितला उचला सांग ना. आता मोहित जा. गोलंदाजी करताना संघ प्रतिनिधी अतिशय 1-2 दांडा लागेल बघ ह्यो. अरे हो दोन थांब. धावा पूर्ण केलेला आहे. खराब खेळ, उशिरा फेक आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजाने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ती मॅच लागला पहिली कांची लागल ती उचलली ती पहिली लागल. चेंडू मोहित प्रचिती मोहित प्रचिती. एकदा बॉलरचा मोहित आणि प्रचिती पडलेली आहे इथं जेवणाची. या दोन्ही संघांमध्ये सामना असणार आहे. त्यानंतर आपण दुसरा सामना पाहू शकाल. हे काही आणू का तुम्हाला कांदा बिंदा. काही आणू का तुम्हाला कांदा बिंदा. कांदा बिंदा काही तुम्हाला देवे. तुला काही नली दिले ना. जेवणाची सोय झालेली आहे. कांदा मुंडी दाल मुंडी कधी जिंकल्या मग काम फिटवर आहे. चला मग मी पण घेतो जेवायला. चिंटू राधाबाई 11 आपुलकी प्रतिष्ठानचे ऑनर तुम्ही बघू शकता. टोप भात घेतलेला आहे. समजेल मग आपण जिंकली पाहिजे. यस यस. मुकेश पाटील तुम्ही बघू शकता लागोपाठ 3 मॅच जिंकलेले. तुम्ही बघू शकता रटी पटीन बारीक बारीक पोरं जेवायला बसल्या. खतरनाक. तुम्हाला घेतला ना किती वेळा. पहिला सामना होणार आहे. सेमीफायनल राऊंडचा सामना असणार आहे. थांपर लोकांना मेन जेवून दे. नाही रे देव. इकडे इकडे वरती. जेवणाची मेजवानी अलिमगड प्रीमियर लीग. आणि तुम्ही बघू शकता अलिमगड गावाचे गायक शिवाजी पाटील आणि अलिमगड गावाचे इंजिनियर दर्शन पाटील. नुकताच यांचा साखरपुडा 28 तारखेला आहे. सर्वांनी या जवळच आपल्या वल गावाचा वल पाड्यामध्ये
मी पण तिथं असेनच, तर भेटू आपण. पहिलाच साखरपुडा आहे. तुम्ही बघू शकता राधाबाई 11 चे ऑनर रियान शेठ पाटील. वेतालालीचे ऑनर तेजेश पाटील. काय मग कसं वाटते तुम्हाला? किती मॅची जिंकल्या? 2 जिंकल्या. 2 जिंकल्या गे. मग आता केव्हा मॅच आहे तुमची? अच्छा, सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. तर चला बघूया. वेलकम. या चषकाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच खूप लांबून आपण दूरवरून प्रवास करून आमच्या Come on. आलाय. चषकाच्या वतीने आपला स्वागत आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक प्रचिती इंटरप्राइजेस संघाचा अभिषेक पाटील आलाय. आता मात्र षटकातील पहिला चेंडू सामना करेल. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडवा बॅटने चेंडू निदान चेंडूची सांगता. आता आलाय षटकार. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. लो फुटचा चेंडू गडी चेंडूवर झेपावतो. एकदा पूर्ण दुसरी धावचा आगाचा डेंजर झोन मध्ये प्रवेश, पण सुखरूपरित्या क्रीज मध्ये आहे फलंदाज. यावेळेस बॅटची गडा जाटून स्लोवर चेंडू होता. स्विंग अँड मिस. गडी बाद होतो आणि जय सारा पाहायला मिळता. काही गरज नव्हती प्रफुल्याला, पण काय घडलंय का बिघडलं त्या चेंडूवर आला. नो प्लस 4 अशा 4 धावा, अशा 5 धावा आल्या होत्या. प्रफुल पाटील वर्सेस प्रफुल पाटील. यानंतरचा चेंडू असणारा फ्री हिट. फलंदाज झालाय रेडी प्रफुल पाटील. गोलंदाज प्रफुल पाटील. आता मात्र कोणाचा प्रफुलला उचलून येणार. एक चेंडू 3 धावेची गरज. आता मात्र दोन्ही संघाचे संघ मालक गरमाई मध्ये. आता मात्र समीकरण 1 चेंडू 3 धावेची गरज आहे. 17 षटकामध्ये पाहायला मिळते बदल. चला स्पीड अप करा. 1 चेंडू 3 धावेची गरज. आता मात्र एका धावने संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर 7 धावा. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकलची व्यवस्था ज्या व्यक्तीने केली, राधाबाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अक्षय पाटील यांचंही हार्दिक स्वागत. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट त्यांनी आपल्याला दिल्या ते भावेश द्वारकानाथ पाटील उद्योगपती वेहेलेगाव, त्यांचेही हार्दिक स्वागत. नाणेफेक होत आहे. स्वर्गवासी बबन शेठ प्रतिष्ठान आणि राधाई 11 आपुलकी प्रतिष्ठान. आता मात्र 2 सामन्यामध्ये नाणेफेक होईल. अंतिम फेरीमध्ये प्रवेश झालेला आहे स्वर्गीय बबन शेठ प्रतिष्ठान आणि त्यांच्या समवेत राधाई स्फूर्ती 11. 2 संघामध्ये होईल नाणेफेक. उपस्थित मान्यवर आपणास विनंती आहे, चला नाणेफेकीसाठी यायचं लगेच. राष्ट्रगीत लगेच ऑन करून घ्यायचं. सेकंड होईल पाहुण्याचे शुभ असते. आपण पाहू शकाल पाटील, 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 विलासजी पाटील आणि कॅमेरामॅन भावेश पाटील, सहकार्य भागेश पाटील. प्रणव राऊत, नारायणजी पाटील. होत्या 2 संघामध्ये मित्रांनो दिवसामध्ये 2 संघ पाहायला मिळतात. दोन्ही संघामध्ये नाणेफेक. या ठिकाणी आगमन होत आहे संघमालक संतोषजी बबन पाटील यांचं. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. यायचं आहे, खेळपट्टीवर यायचं आहे. अतिशय सुंदर असं आपण लोगो पाहतोय. APL अर्थातच जो काढला होता या गावचे
कलाकार दसरीजी पाटील. नाही राहून दे केवला. दोन्ही अंतिम संघांमध्ये सामन्याचा नाणेफेक. शुभ असते आणि युपीएल असं कॉलिंग आहे आणि आपुलके संघाचे संघ मार झाला आणि आपला निर्णय लगेच कळवायचा. किंग ज्ञानोदादा पाटील तसेच अलिमगड गावचे सरपंच निलेश शेठ पाटील. तर चला शेवटचा सामना. बस 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 ओके. सिरीजसाठी तुम्ही सायकल बघू शकता डबल गिअरवाली. धावसंख्या 14 आणि 1 गडी बाद अशा तऱ्हेने संघाचा स्कोरबोर्ड पुढे जाऊन पोहोचतो. टोटल या 25 या आकड्यावरती गडी 6 झाले ते 30 षटक घेऊन येत आहे. विजयाकडे वाटचाल करणारा फटका पाहतोय आपण. प्रणयच्या बॅट मधून येणारा हा षटकार. यावेळी हळूच टॅप केले ऑन क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि 1 धाव कंप्लीट. आता मात्र 4 चेंडू. यावेळेस मात्र सुरेख फटका फाईनल क्षेत्रामध्ये नटराज स्टाईलने केलेला फटका आणि धनधणीत असा विजयी मिळवतोय स्वर्गीय बबन शेठ प्रतिष्ठान अलिमगड संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या चषकावर आपलं नाव करतोय स्वर्गीय बबन शेठ प्रतिष्ठान अलिमगड संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक. राधा स्मृती अलिमगड संघ. ओव्हर टू यू पाटील सर. धन्यवाद. विजय. अभिनंदन. खेळाडू मी व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावचे उद्योगपती प्रदीप लोकनाथ पाटील यांना विनंती करतो आपल्या सन्मान करायचा आहे. त्याला सामाजिक पुरस्कार द्यायचा आहे आणि सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. हे पुरस्कृत केलं होतं भावेश पाटील उद्योगपती वेले यांच्याकडून सूर्याला रानतबाई दिले जाते. एखाद्याला 500 रुपयाचं बक्षीस आले. परेश पाटील यांच्याकडून आले 500 रुपयाचं बक्षीस. वेदांत राव त्याच्याकडून ते 500 रुपये. पंचायतीला आणि इतर ग्रामस्थांना सुद्धा सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर एखादी मीटिंग लावून एक बैठक घेऊन या मैदानाचा योग्य तो असा निर्णय घ्यावा आणि याची व्यवस्थित अशी इथं माती टाकून भरणी वगैरे करून लेवल वगैरे केली तर एक चांगलं क्रीडांगण आपल्या फक्त क्रिकेटसाठीच नाही तर इतर खेळांसाठी सुद्धा हे उपलब्ध होऊ शकतो असं मी सर्वांना विनंती करतो. कोण असताना गेस करायचं आहे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज नक्कीच दीपेश दिनकर पाटील. एकंदरीत 54 धावा या स्पर्धेमध्ये त्यांनी ठोकून काढले. तसा दीपेश दिनकर पाटील पुढे यायचंय. दीपेश दिनकर पाटील उत्तम शैली क्रिकेटची फलंदाजीची आणि मी अजय पाटील यांना विनंती करतो बक्षीस द्यायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. दीपेशसाठी बेस्ट बॅट्समन म्हणून त्याला बक्षीस देणे अजय पाटील यांच्या हस्ते त्यांना ते बक्षीस देण्यात येत आहे. पहिले तिकडे बघ. नक्कीच नवा उभारता सितारा
षटकार पेश केले होते. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती दीपेश यानं. आजच्या ह्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर उत्तम गोलंदाज श्री दशरथ पाटील यांना हे बेस्ट बॉलरचं बक्षीस जात आहे. मी व्यासपीठावर उपस्थित गोवर सवाराम पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून दिलं जात आहे. गौरजी पाटील यांच्या शुभ हस्ते जे एक अंडर 19चा इमर्जिंग प्लेयर नचिकेत अंडर 19चा अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू मी व्यासपीठावर उपस्थित विलास पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्याला ते बक्षीस द्यायचं. सर्वांनी टाळ्या. अतिशय चांगला खेळ आपल्या नचिकेत उर्फ नाचू कारण अंबाला पारितोषिक ज्यांनी मिळवलेलं आहे. वेताळ आली एकता चतुर्थ पारितोषिक ज्यांनी पटकवलेलं आहे. वेताळ आली एकता असेल तेजस पाटील संपूर्ण खेळाडूंसोबत या ठिकाणी पारितोषिक दिलं जात आहे. सन्माननीय अतिथी दीपकजी पाटील संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते नेता आली करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित संजय काना पाटील, राम बाळाराम पाटील, किसन काना पाटील आणि विनोद आत्माराम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस त्यांना द्यायचं आहे. आणि तृतीय पारितोषिक आहे प्रचिती अँड मोहित एंटरप्राइजेस. आणि आपल्या गावचे ज्ञानेश्वर मधुकर पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते ते बक्षीस देण्यात येणार आहे. आणि बक्षिसाचा मानकरी आहेत 40+ सिरीजचे आतिश पाटील 40+ सिरीज. त्याने 50 धावा आणि 3 विकेट घेतलेले आहेत. 3 गडी बाद केले आतिश पाटील. नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज दिली जाते आतिश पाटील याला. एकंदरीत 50 रेग्युलर सिरीज मधील प्रणव पाटील याने 81 धावा आणि 3 विकेट पटकावलेले आहेत. प्रणव पाटील लवकर ये. स्वरूप आहे सायकल. केलं होतं या ठिकाणी अक्षय पाटील उद्योगपती नेलेगाव यांच्याकडून सायकल प्रणव पाटील उपविजयी संघ याला बक्षीस देण्यासाठी मी व्यासपीठावर उपस्थित वेदांत राऊत आणि आपल्या गावचे उद्योगपती प्रदीप रघुनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हे द्वितीय पारितोषिक देण्यात येणार आहे. राधाई आपुलकी प्रतिष्ठान संघ द्वितीय पारितोषिक मी व्यासपीठावर उपस्थित उत्तमराव त्यांचे चिरंजीव वेदांत राऊत आणि सर्व मान्यवर यांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या हस्ते हे पहिलं बक्षीस आपण या संघाला द्यायचं. विजयी संघ APL तसेच संघ मालक संतोष पाटील आपण आपल्या संघासोबत उभं राहायचं आहे. बबन शेठ प्रतिष्ठान संघ या APL चषकाचा चॅम्पियन संघ आणि सर्व मान्यवरांनी उभं राहायचं आहे चषक घेण्यासाठी. गाव उत्सवाचा गाव कसा वाटला IPLचा धमाका IPLचा थरार तर कसा वाटला माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन ब्लॉग बघायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.